नमस्कार मंडळी. कार तर आपली आता 10 एप्रिलला बॅच आहे, उन्हाळी बॅच. त्यासाठी आपण रेशीम शेड कसं नियोजन केलं पाहिजे याबद्दल आपण माहिती सांगणार आहोत. तर त्याला माहिती पाहू. हे आपले पोते कट्टे म्हणतो आपण याला. या पोते आपण याच्या सगळ्या फाडफूड करून याची फाडी तयार केलेली आहे. हे फाडी आपण शेडच्या सभोवताल बांधत आहोत. त्यानंतर आपण शेडच्या वरती गार्डन स्प्रिंकलर लावलेले आहे, तुम्ही बघू शकता. आता तुम्ही वरती स्प्रिंकलर लावलेले बघितलेलेच आहे. तर त्या स्प्रिंकलरचं काम असं होणार आहे की आपण हे जे पोते फाडलेले आहे याचे जे आपण सभोवताल फाड्या लावू आहे, त्या फाड्यावर ते वरच्या स्प्रिंकलरचं पाणी पूर्ण त्या फाड्यावरून खाली येणार. त्याच्यामुळे आतमध्ये जे टेम्परेचर आहे ते कंट्रोलिंगमध्ये होणार आहे. तर अशा पद्धतीने जर आपण वरतून स्प्रिंकलर लावून साईडनं पोत्याचे जर फाड्या लावल्या तर आपल्या शेडमध्ये जे टेम्परेचर आहे ते आपल्याला फार कमी प्रमाणामध्ये कंट्रोल होऊ शकते. धन्यवाद.